नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा स्टडी स्पेस मराठी या यूट्यूब चॅनलवर. ओके, पुन्हा आपण भेटतोय. बघू शकता तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हायकोर्ट. ओके, इंग्लिशसाठी कोणते कोणते प्रश्न विचारण्यात आले होते, कसे कसे होते. ओके, कोणता ग्रामर टॉपिक होता हे सगळं आपण बघूया. ओके, चला विदाउट एनी फर्दर अडू लेट्स मूव ऑन टू द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चनकडे. ओके, लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष. Select the most appropriate option that substitute the underlined word in the given idiom. Idiom दिलाय pull someone's hand. Pull someone's hand नाही, pull someone's leg असतं. Pull someone's leg म्हणजे to mock someone, म्हणजे कोणाचा उपहास करणे. आपण म्हणतो ना, उपहास करणे, कोणाची तरी टांग खेचणे आपण जसं म्हणतो. हे तर माहितीच असेल तुम्हाला, टांग खेचणे. ओके, सो द आन्सर हियर इज none but leg. Pull someone's leg. Okay, चला let's move on to the next one. Take a look. Sentence of a paragraph are given below in jumbled order. तो इथे पॅराजम्बल दिलंय, पॅराजम्बल. आता बघा, पॅराजम्बलला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल ना, तर लिंकर्स बघायचे, लिंकर्स, तरच तुम्हाला सगळ्यात जास्त ते समजणार आहे. बघा काय दिलं पहिले, माय ग्रँडमदर कॉल्ड मी टू द पूजा प्लेस अँड मेड मी सिट डाऊन. ओके, ठीक आहे. आय वॉज सरप्राइज्ड अँड टेकन अबॅक. बघा, आय वॉज सरप्राइज्ड अँड टेकन अबॅक. टेकन अबॅक म्हणजे बिईंग शॉक्ड, काहीतरी शॉक, काहीतरी असं झालं असेल. काय असं केलं, शी बेंड डाऊन अँड टच माय फीट. शी बेंड डाऊन अँड टच माय फीट म्हणजे हे झालं असेल. देन ही मस्ट हॅव गॉट सरप्राइज्ड अँड टेकन अबॅक. देन शी डिड समथिंग अनयुज्युअल. अनयुज्युअल, अनयुज्युअल काय याचं. अच्छा बघा, पहिले बोलवण्यात आलं पूजा प्लेसकडे, नंतर तिने काहीतरी अनयुज्युअल केलं असेल, आणि नंतर काय, तिने त्याचे पाय, त्याचे चरण स्पर्श केले, आणि मग तो टेकन अ बॅक. म्हणजे काय येतं आपल्याला, ए डी. बघा लक्ष द्या, ए डी सी बी, ए डी सी बी, हिअर इट इज. सो तो आपलं उत्तर आहे काय, थर्ड वन, ए डी सी बी. नेक्स्ट वन बघा, select the grammatically correct sentence. Grammatically correct sentence. You should learn to defend oneself against bullies. You should learn to defend ourselves against bullies. You should learn to defend themselves, and you should learn to defend yourself. बरं, कुठे चेंज होतोय बघा, सगळ्या ऑप्शन मध्ये एक लक्ष द्या, इथे कुठेतरी चेंजेस आहे बघा. वन सेल्फ, आर सेल्स, देम सेल्स, योर सेल्स. इथे यांना आपण म्हणूया रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन. सब्जेक्ट काय, सगळ्यांमध्ये बघा सब्जेक्ट यू आहे, यू यू यू. मग यू चा रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन काय असतो, युअर सेल्फ. म्हणजे उत्तर काय असणार, इथे वन सेल्फ आहे तर तिथे वन शुड लर्न टू डिफेंड वन सेल्फ असं असलं पाहिजे होतं. इथे आर सेल्स आहे तर तिथेही चेंज पाहिजे होता. इथे देम सेल्स आहे तर तिथे पण चेंज पाहिजे होता. सो यू सोबत युअर सेल्फ. Let's move on to the next one. Take a look. Select the most appropriate synonym. Synonym. Exhausted साठी appropriate synonym सांगितले, जरा लक्ष द्या. Exhausted happy नाही, antonym. Drained. Drained म्हणजे exhaust, कमी होणे. Exhaust म्हणजे थकणे, tired, fatigued. आणि इथे बघा ड्रेन होतोय. बरं, एनर्जाइज्ड ऑपोजिट आहे, आपल्याला सिनॉनिम पाहिजे. ग्लूमी. ग्लूमी म्हणजे सॅड, निराश होणे. ग्लूमी म्हणजे सॅड. सो उत्तर सरळ सरळ काय, ड्रेन्ड. सेकंड वन. ओके, लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन. टेक अ लुक. Select the most appropriate option that can substitute the underlined word in the given idiom. Beauty is in the eyes of the man. नाही. Beauty is in the eyes of the beholder, the one who holds it, the one who visualizes it. So beholder काय, third. Okay, next one. Take a look. Select the grammatical correct sentence. Rahul left for office a few minutes before the guests arrive. लेफ्ट दिलंय, लेफ्ट फॉर ऑफिस, बरोबर. लेफ्ट ऑफिस म्हणजे सरळ सरळ पास्ट टेन्स, पण इथे काय दिलं, बिफोर गेस्ट्स अराइव्ह, प्रेझेंट टेन्स केला.
बरं ठीक आहे, इथे बघूया. राहुल हॅज लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेस्ट अराइव्ड. आता हे काय, इथे अराइव्ड म्हणजे पास्ट टेन्स, हा झाला आपला पास्ट, आणि इथे तुम्ही देता हॅज लेफ्ट म्हणजे हे झालं तुमचं प्रेझेंट परफेक्ट. कसं काय चालू होईल? अच्छा नेक्स्ट, राहुल लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेस्ट्स अराइव्ड. Left for office before the guests arrived. Yes, this can be the sentence. Let's move on to the last one. Just take a look. इथे is living म्हणजे continuous tense आहे, तो पण कोणता, present continuous. आणि इथे बघा had arrived, past perfect. काही संबंध तरी जुळतोय का? सरळ सरळ दिसतं काय, दोन दोन क्लॉज आहेत बरं का, दोन क्लॉज एकाच सेंटेन्स मध्ये, दोन वेगळे क्लॉज आहे, आणि त्यांचे टेन्सेस बघा, लेफ्ट पास्ट टेन्स आणि अराइव्ड past tense. Before the guest arrived, okay, he left for the office few minutes before. So this is our answer. Okay, next one, select the grammatical correct sentence. Grammatical correct sentence, I thought, I am thinking, I have thought, I think. Acha, I thought Avika has been studying for mathematics exam. इथे काय, आय एम थिंकिंग अविका इज स्टडिंग. आय एम थिंकिंग हे कसं तरी वाटतं, कंटिन्युअस फॉर्म मध्ये काहीतरी विचार करतोय. बरं काय विचार करतोय, की ते पण अभ्यास करत आहे किंवा करत असेल, करत आहे. आय हॅव थॉट, बट इथे काय, आय थिंक हे जास्त बेटर जाईल. आय थिंक अविका इज स्टडिंग फॉर मॅथमॅटिक्स एक्झाम. सो इट्स अ गेस देअर, गेस आहे तिकडे, सरळ सरळ गेस आपल्याला दिसतं. नेक्स्ट वन, select the grammatical correct sentence. अच्छा हे झालं, पुढे then select the appropriate option that can substitute. काय दिलंय तिथे, spill the milk. spill the milk नाही, spill the काय, beans. spill the beans म्हणजे काय, कोणता इडियम, इडियमचं नाव काय, या इडियमचं काय मीनिंग काय, सिक्रेट रिव्हील करणं. असाच अजून एक इडियम आहे, त्याचं नाव आहे टू पुल द कॅट आउट ऑफ द बॅग. टू पुल द कॅट आउट ऑफ द बॅग. ओके, दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट. एखादं सिक्रेट असेल त्याला रिव्हील करणं म्हणजेच स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स, हिअर इट इज. नेक्स्ट, अच्छा हे सगळे प्रश्न याच्या अगोदर आलेत बरं परीक्षेमध्ये. नेक्स्ट, select the most appropriate option that can substitute the underlined word in the given proverb. Action speak louder than words. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इथे अंडरलाईन असला पाहिजे होता वर्ड्स. मूव ऑन. Here it is. Select the grammatically correct sentence. It was a long cherished dream of my. आता बघा, माय हा एक पर्सनल प्रोनाउन आहे आणि हा सब्जेक्टवर असतो. या सब्जेक्टवर असला पाहिजे, म्हणजे तिकडे कुठेतरी ना, माय होम असं म्हणतो ना, माय होम, माय फादर, ओके, वगैरे वगैरे. तर हा सब्जेक्टवर, याचं जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट करता, म्हणजे याला इथे वर्ब नंतर आणाल तर मायचा माइन होतो. लक्ष द्या, मायचा माइन. बघूया बरं हा रीड करून. इट वॉज अ लॉंग चेरिश ड्रीम ऑफ माइन. येस, माय सेल्फ हा पण काय, हा पण सब्जेक्ट, हा पण सब्जेक्ट. आय काय, हा पण सब्जेक्ट. माय काय, हा पण सब्जेक्ट. हा बरोबर ऑब्जेक्टच्या ठिकाणी राहिलाय, सो मायचा माइन असतो, बरोबर का नाही. सो तुमचा ऑप्शन आहे फोर्थ वन. दिस इज ग्रामॅटिकली करेक्ट. नेक्स्ट वन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट option to substitute the underlined word in the given sentence. If there is no need to substitute it, no substitution. बघा, it is depressing that the doctors have developed such a nonchalance. nonchalance हा शब्द आहे. nonchalance चा अर्थ होतो बेफिक्री. बेफिक्री, बिलकुल लक्ष न देणे, बेफिक्री. सो काय दिलंय, इट इज डिप्रेसिंग दॅट डॉक्टर्स हॅव डेव्हलप सच अ नॉनशॅलन्स. बघूया बरं याच्याशी रिलेटेड कोणता वर्ड आहे का इथे जो याला सबस्टिट्यूट करत असेल. अच्छा, सबस्टिट्यूट करणारा कोण असेल, सरळ सरळ तो पण काय डिफाईन करायचं, बेफिक्री. त्याचा पण काय सिनॉनिम असला पाहिजे. सिनॉनिम आहे का, कन्सर्न म्हणजे विचार करणे. बेफिक्री नाही म्हणत, बिईंग कन्सर्न टुवर्ड्स अदर्स म्हणजे त्यांच्याबद्दल विचार करणे, काळजी असणे. तर हा तर सरळ सरळ नाहीये. रेस्टलेसनेस हे पण इम्पॉसिबल, हे पण नाहीये, बरोबर. कोणाची काळजी असेल तेव्हा जास्त रेस्टलेसनेस येतं. अच्छा, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. आणि क्युरिओसिटी पण बघा एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणे असतं, तर हे पण नाही. म्हणजे उत्तर काय, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. म्हणजे इथे तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहीत असणे फार इम्पॉर्टंट आहे. नॉनशॅलन्स म्हणजे बेफिक्री. त्याच्यानंतर
टू स्टँड वन्स, प्लेस फीट वर्ड नाही, ग्राउंड. टू स्टँड वन्स ग्राउंड म्हणजे एखाद्या डिसिजनवर, एखाद्या निर्णयावर ठाम असणे, त्याला आपण म्हणतो टू स्टँड वन्स ग्राउंड. नेक्स्ट. ओके, सो इथे आपण एवढे आज बघितलेत. नियर अबाउट 12 to 13 क्वेश्चन्स होते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येतात. ओके, इडियम्स आहे, ग्रामॅटिकल एरर्स आहे, त्याच्यानंतर सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स आहे. तर या सगळ्यांचा मिक्सचर बनवून तुमचे ते 20 मार्क्स क्लर्क एक्झामसाठी, इंग्लिशसाठी विचारण्यात येतात. ओके, असेच असेच अजून काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण बघूया आणि ते सॉल्व्ह करण्याचा पुढे प्रयत्न करूया. निश्चितच टेलिग्राम चॅनलवर क्विझेस पासून ते नोट्सपर्यंत सगळं काही अवेलेबल आहे. इथे येतं हे बघा. सो टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. डू जॉईन द टेलिग्राम चॅनल, स्टडी स्पेस मराठी. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन आहे, स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन, डाउनलोड करा. तिथे बॅच आहे, हीच आता एक नवीन बॅच जी लवकरच आता रेडी होणार आहे. ओके, 599मध्ये इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिशशी रिलेटेड सगळ्या गोष्टी मी घेणार आहे. इवन इंटरव्ह्यूजपर्यंत ज्या काही असेल ते सगळं मी, मॅडम जी के आणि कम्प्युटरसाठी, आणि सर मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग आणि मराठी ग्रामरसाठी असणार आहे. ओके, सो इन डेप्थ नॉलेज, इंग्लिशमध्ये आपण जे म्हणतो ना इन डेप्थ नॉलेजसाठी, be ready guys. Okay, be ready. Yes, we are here and we are going to provide you with utmost solutions. Okay, thank you so much. Thank you.